जेव्हा विषय येतो आपल्या कामाचा किंवा जिथे आपण काम करतो तिथला, तर तिथे संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. समजा तुम्ही एम्प्लॉई आहात, तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम करता, तर तिथे तुमच्याबरोबर अनेक लोक काम करत असतात. अशा वेळेला जर तुम्हाला आपल्या कलिग्सबरोबर संबंध चांगले ठेवायचे असतील, तर तुम्हाला संयमानंच त्यांच्याशी बोलावं लागेल. संयम ठेवून बोलाल तर तुमचं काम करूनही घेता येईल आणि समोरच्यालाही असं वाटेल की हा स्वार्थी नाहीये. आपल्यासोबत असणाऱ्या लोकांची जुळवून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यातला एक होऊन राहावं लागतं आणि यासाठी लागतो तो संयम. बरेचदा लोक म्हणतात की कामाच्या ठिकाणी खूप पॉलिटिक्स होतं किंवा कलिग्स जे असतात ते एकमेकांवर जळतात, गोडसे करतात वगैरे वगैरे. पण जर का तुम्ही मेंटली शांत असाल, तुमच्याकडे पेशन्स असेल, तर तुम्हाला प्रत्येकाचा स्वभाव लक्षात यायला लागतो आणि एकदा का समोरचा कसा वागणार याचा अंदाज यायला लागला की मग आपण हळूहळू ते कसं टॅकल करायचंय हे जमवून घ्यायला लागतो. पण यासाठी लागतो तो तुमचा शांत स्वभाव आणि पेशन्स म्हणजेच संयम. कामाच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कामाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला संयम असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठलंही काम करत असाल, त्या कामांमध्ये जर तुम्ही मन लावून काम कराल तरच ते काम यशस्वी होतं आणि त्यातूनच तुमची प्रगती होते. आणि या सगळ्या ठिकाणी तुम्ही शांत चित्तानं म्हणजेच संयम ठेवून काम करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगते, समजा तुम्ही एखादं अकाउंटिंगचं काम करताय आणि तुम्हाला लक्षात आलं की कुठेतरी गोंधळ आहे किंवा कुठेतरी काहीतरी चूक आहे, तर अशा वेळेला गडबडून न जाता किंवा फार जास्त डोक्याला ताप न करून घेता जर तुम्ही शांतपणे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल, तर हळूहळू तुम्हाला त्याच्यातलं गणित लक्षात येईल आणि तो प्रॉब्लेम सुटेल सुद्धा. मोठमोठ्या कंपनीजमध्ये तुम्हाला हे सगळं शांत चित्तानी आणि संयमानेच करावं लागतं. आपल्या कलिग्सची जरी चूक झाली असेल तर तुम्हाला संयम दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हणून कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संयमी असणं खूपच गरजेचे आहे. कामाची क्वालिटी सुद्धा तुमच्या शांत स्वभावामुळे खूप वाढते. यातनं तुमचं प्रमोशन किंवा तुमची प्रगती होणं जास्त शक्य आहे. या उलट जर फार गडबड कराल किंवा गोंधळाने तुम्ही काम करत असाल, तर तुमची प्रगती तर सोडाच, पण आहे ते काम पण तुमचं अवघड होऊन बसेल. यासोबतच जर तुमच्या बॉस बरोबर तुमचं जमत नाहीये किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बरोबर बॉस पॉलिटिक्स करतोय, तर अशा वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर वाद घालून तो मुद्दा मिटणार नाही. असं म्हणतात, स्वतःच्या हाताशी वाकडं घेऊन चालत नाही. याचा अर्थ सहन करणं असं नाही, पण संयमानं घेणं असा नक्कीच होतो. बॉस आपल्याशी असा का वागतो याचा आधी स्वतः निरीक्षण करणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्याकडून काही कामांमध्ये कमी होते का आधी लक्षात घेतलं पाहिजे. समजा असं असेल तर काम व्यवस्थित करणं हा त्याच्यावरचा पहिला उपाय. पण जर तुम्ही काम करत असून सुद्धा तुमच्याबरोबर चुकीचं घडतंय असं तुम्हाला वाटतंय, तर अशा वेळेला संयमाने विचार केला पाहिजे की नेमकं मी असं काय केलं पाहिजे की जेणेकरून माझं कामही झालं पाहिजे आणि बॉसची मर्जी सुद्धा राखली गेली पाहिजे. इथे ना शहाणपण या शब्दाचा फार वापर होतो, जो संयमी माणसाकडे असतो म्हणजे असतोच. आपल्या हिताचं काय, आपल्या हिताचं काय नाही हे जेव्हा एखाद्याला कळतं तर त्याला म्हणतात शहाणपण. आणि संयमी माणसाचं हे एक मोठं लक्षण आहे. तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या, जे सक्सेसफुल आहेत, त्यांनी प्रत्येक निर्णय हा संयम ठेवून, विचार करून, शांत राहूनच घेतलेला असतो. त्यामुळे तुम्ही आजपासून विचार करा, तुम्ही जिथे काम करताय किंवा तुमचा जरी उद्योग असेल, तर त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये संयम ठेवणं किंवा संयम डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी फार मोठी गोष्ट करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त स्वतःवरती लक्ष ठेवायचंय आणि स्वतःमध्ये असे पॉझिटिव्ह बदल करायचे ज्याने तुमच्या स्वभावामध्ये शांतता येईल. मित्रांनो, आजपासूनच या गोष्टीला नक्कीच सुरुवात करा.